मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर घेतली. ही बघा मेथीची भाजी करायची आज. ही बघा धुवून घेतली होती तरी अजून पाण्यात हाईच. अजून एकदा धुतली, स्वच्छ धुवून परत पाण्यात ठेवली होती बघा. आणि ही आहे मुगाची डाळ, भिजू घातली होती. ठेवली बघा कढईत घातले तेल. तेल तापलं की त्यात हिरवी मिरची घालून घेऊ. तेल तापलं आता आपण हिरवी मिरची घातली बघा. हिरवी मिरची वाटलेली. भाजली बघा हिरवी मिरची, त्यात भाजी टाकून घेऊ. भाजी टाकली, त्यात आपण मुगाची डाळ टाकू. त्यात मीठ टाकू. मीठ टाकलं, आता त्याला आपण हलवून घेऊ. हलवून घेतलं बघा. मिठाचं पाणी सुटलंय. मधून मधून अशा हलवून घेऊ. मिठाचं पाणी बघा त्याचं सुटलं होतं. आता हे पाणी आटून देऊ. मग ह्यात कूट टाकू शेंगदाण्याचं. झाली बघा आपली भाजी. थोडं पाणी राहिले, तेवढं पाणी आटून द्यायचं. आता तुम्ही म्हणसान की भाजीला लसणाची फोडणी का नाही दिली. आमच्यात लसूणच नाही, एकदम साधी भाजी केली आहे. लसूण असतं तर लसणाची फोडणी दिली असते. आता आमच्यात लसूणच नाही, त्यामुळं नुसती हिरवी मिरची टाकली. नुसती हिरवी मिरची टाकली तरी पण बघा भाजी कशी झाली. चला ह्यात थोडा शेंगदाण्याचा कूट घालून घे. घालते बघा कूट. कूट टाकला आणि हलवून घेतले. त्यात मुगाची डाळ आहे, नाही तर माणसा नुसता कुठंच आहे. मुगाची डाळ बी आहे, कुठ नाही नुसता. झाली बघा मेथीची भाजी आपली. अजिबात पाणी बिणी काय राहिलं नाही, एकदम सुके सुके झाले. झाली बघा भाजी. झाली का? कशी दिसते?